नमो बुद्धाय, जय भीम। तर आज मी आलेली आहे दीक्षाभूमी इथे आणि आज इथे लाखोच्या संख्येमध्ये लोक एकत्रित झालेले आहेत। तर हे लाखोच्या संख्येमध्ये लोक इथे एकत्रित का बरं झालेले आहेत? तुम्हा सगळ्यांना तर माहितीच आहे की महाबोधी महाविहार जिथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं होतं, त्याच्या मुक्तीसाठी हा आंदोलन 12 फरवरीपासून सुरू आहे आणि त्याच आंदोलनाला बळ देण्यासाठी नागपूरच्या दीक्षाभूमी इथे दीक्षाभूमीवरून संविधान चौकपर्यंत खूप मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि ह्या मोर्चाचे सगळे व्हिडिओ मी आपल्या सगळ्यांसोबत माझ्या YouTube चॅनल स्नेहा इलमकर ह्याच्यावरती शेअर करणार आहे। तर चला बघूया। तर आज मला इथे संविधान चौकवरती MG व्लॉग्सचे मिथिलेश दादा मिळालेले आहेत। तर आता आपण जाणून घेऊयात की हा जो आंदोलन सुरू आहे ह्याच्याबद्दल त्यांचे पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहेत। हे त्यांच्या शब्दामध्ये आता मी तुमच्यासोबत शेअर करतो। जय भीम, नमो बुद्धाय। आज माझ्यासोबत आहेत MG ब्लॉगचे मिथिलेश दादा। मला यांना आपण विचारू की आजच्या आंदोलनामध्ये हे पण आलेले आहेत, तर हे आंदोलन कशाबद्दल आहे आणि हे आंदोलन काय केलं आहे आणि एवढं भव्य आंदोलन इथे कमसे कम 2 ते 3 लाख पब्लिक आलेली होती आज। आणि दादा ह्या आंदोलनाविषयी काय बोलतील ते त्यांच्याकडून ऐकून घेऊ। सर्वात अगोदर तुम्हाला नमो बुद्धाय, जय भीम। तुमच्या चॅनलवर तुम्ही मला बोलावलं त्यासाठी धन्यवाद। आज 2 एप्रिल आपण इथे जमलो आहे संविधान चौकात। लाखोच्या संख्येने लोक आहे आपल्या मागे पुढे जिकडे बघाल तिकडे। आणि आजचं नागपुरातलं आंदोलन हे होणं खूप गरजेचं आहे, कारण की काही पण संपूर्ण भारतामध्ये कुठे पण काही होत असेल तर नागपुरातूनच त्याचं ते तार सर्व जुळले असतात। जोपर्यंत नागपुरात काही होत नाही आंदोलन, तोपर्यंत कुठे भारतामध्ये किंवा सेंट्रलला काही धक्का पोहोचत नाही। तर आता इथे आंदोलन झालं आहे आणि या आंदोलनाला इतका छान प्रतिसाद मिळाला आहे। लाखोच्या संख्येने नागपूरवासी इथे जमा झालेले आहेत। तर हे बघून मला पण आनंद झाला खूप। माझी मराठी एवढी छान नाही आहे, पण तरी मी प्रयत्न करतो मराठीमध्ये, म्हणजे शुद्ध मराठी बोलण्याचा। आपल्याला थोडा विदर्भ मराठी येते। तर मला तर खूप छान वाटलं इथे येऊन। उत्साह आला आहे की बापरे, इतके म्हातारे लोक हातामध्ये पंचशीलचा ध्वज घेऊन बाबासाहेबांचे नारे लावतात आहे आणि महाबोधी मुक्तीसाठी एवढं आंदोलन करत आहे। पाऊस येतो आहे आज, जो नागपुरात इतकी कडक ऊन असते आणि आजच पाऊस येतो आहे, तरीसुद्धा लोक इथून हल्लेसुद्धा नाही। आणि आता पण इथे सर्व लाखोच्या संख्येने लोक उभे आहेत वरती, बाबासाहेबांना सर्व अभिवादन करायला गेले आहेत। आणि आता लवकरच 14 एप्रिल येणार आहे। तर जितके पण तुमच्या माध्यमातून जितके पण लोक जर मला बघत आहे, 14 एप्रिलच्या सोबत महाबोधी मुक्ती आंदोलनाचा मेसेज पण त्यांनी पसरवावा, बस हेच सांगतो मी माझ्याकडे। जय भीम, थँक्यू। जय भीम तुम्हाला।